नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही तुमच्या डोक्यात संभ्रम असतील, तसेच तुमचा फॉर्म रिजेक्ट होणे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरावा मित्रांनो. कारण भरपूर जणांचे फॉर्म जे आहे ते डिसअप्रूव्ह तसेच रिजेक्ट झालेले आहे. आणि आता भरताना तुम्ही काय काळजी घ्यावी मित्रांनो, त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही फॉर्म भरताना काय चुका करू नये ते आपण पाहणार आहे मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड तसेच मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्डाचे जे काही फोटो आहे ते अपलोड करते वेळी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारे मागचा तसेच पुढची बाजू ती एका पेजवर घेऊन तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण या कारणामुळे सुद्धा बऱ्याच जणांचे फॉर्म जे काही ते रिजेक्ट झालेले आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे मित्रांनो, तुम्ही जी काही डिटेल भरता फॉर्म भरत असताना, म्हणजेच त्या महिलेचं नाव तसेच पत्ता वगैरे सर्व आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मित्रांनो, आणि मराठीमध्ये जरी टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो. आणि हमीपत्राचं जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हमीपत्रावर तुम्ही सर्व ठिकाणी टिक मार्क करायची आहे आणि खाली त्या अर्जदाराची सही सुद्धा घ्यायची आहे. त्या महिलेची सही घेणे आवश्यक आहे मित्रांनो. तसेच डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या ठिकाणाहून फॉर्म भरता त्या गावाचे नाव तसेच ती तारीख टाकायची आहे मित्रांनो. म्हणजे ज्या दिवशी फॉर्म भरतात त्या दिवसाची तारीख टाकायची आहे तुम्हाला. तर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं जे काही फॉर्म आहे ते लगेचच अप्रूव्ह होईल, म्हणजेच रिजेक्ट होणार नाही मित्रांनो. आणि या योजनेबद्दल जे काही तुमच्या मनात संभ्रम आणि डाऊट असतील ते आपण क्लिअर करणार आहे मित्रांनो. तर मागच्या आठवड्यापासून अशी एक अफवा सर्वत्र फैलत होती की जे काही मराठीत फॉर्म भरले गेलेले आहे ते रिजेक्ट होत आहे. तर असं काही नाही मित्रांनो, मराठीत भरलेले फॉर्मसुद्धा जे काही अप्रूव्ह झालेले आहे म्हणजेच मंजूर झालेले आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मी सुद्धा मराठीत फॉर्म भरलेला होता आणि तो माझा ॲप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो. तर कोणीच असा संभ्रम बाळगू नका की मराठीत फॉर्म भरलेले चालणार नाही. तर हा होता तुमचा पहिला डाऊट. त्यानंतर दुसरा डाऊट असा आहे तुमचा की जे काही पैसे येणार आहे, म्हणजे 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै तसेच ऑगस्टचे जमा करण्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. तर काही महिलांना असं वाटतं आहे की ज्या महिलांचे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले जाणार आहे त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो मी, की ज्यांचे जुलै एंडिंगपर्यंत 31 जुलैपर्यंत फॉर्म भरले गेलेले आहे त्यांना 19 ऑगस्टला पैसे तर मिळणारच आहे. पण 1 ऑगस्टपासून ज्यांचे पुढं फॉर्म भरले गेलेले आहेत त्यांनासुद्धा जुलै तसेच ऑगस्टचे जे पैसे आहेत ते दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे सर्वांना समान वाटप होणार आहे, फक्त जे काही आहे ते टप्प्यानुसार पैसे मिळणार आहे मित्रांनो. कारण आपण फॉर्म भरताना जर मागं पुढं असलो तर त्याप्रमाणे आपल्याला पैसे अकाउंटला जमा होणार आहे. आणि बऱ्याच जणांना असाही डाऊट होता की त्यांचे जे काही आधार कार्ड तसेच मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यावर जन्मतारीख मॅच होत नाही. तर जरी तुमची जन्मतारीख मॅच होत नसली तरी तुमचे फॉर्म जे काही आहे ते ॲप्रूव्ह होत आहे मित्रांनो. तर हा सुद्धा संभ्रम तुम्ही बाळगू नये. आणि तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि गुगलवर माझी लाडकी बहीण योजना .gov.महाराष्ट्र यासुद्धा वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. अशा 2 ऑप्शनने तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला फॉर्म जर भरता येत नसेल तर आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेलमध्ये लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर घर बसल्या अगदी 5 ते 10 मिनिटात आपला फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून द्या आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या मित्रांनो.